सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 3 चरित्र पाहणार आहोत। 3 चरित्रापैकी एक महत्त्वपूर्ण चरित्र जे मी काल म्हणालो ते आहे। कालच्या सत्रामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की आपण सर्वजण ऐकतच आलेलो आहोत की प्रत्येक वासनिक मंडळीने स्थान जर रस्त्यामध्ये लागलं तर स्थानाला डावलू नये, किंवा मध्ये आश्रम लागला तर आश्रमाला डावलू नये, तिथे जाऊन सर्वांना दंडवत करावा आणि न डावलता प्रवास करावा। तर हे तर आपल्याला माहितीच आहे, परंतु स्वामींनी हेही सांगितलेलं आहे जर वासनिक मंडळी कुठे असतील तर तिथे साधू संतांनी पण जाऊन भेट घेतली पाहिजे, त्यांना ओलांडलं नाही पाहिजे, डावललं नाही पाहिजे। तर असं कुठे सांगितलं स्वामींनी, का सांगितलं, कोण्या प्रसंगावर सांगितलं हे तुम्हाला आज समजणार आहे आणि तुम्हालाही ते ऐकून आश्चर्य वाटेल की स्वामी साधू संतांना महंतांना पण आज्ञा करतात की तुम्ही वासनिक मंडळींना पण डावललं नाही पाहिजे। दुसरे चरित्र आहे स्वामी बाईसांच्या एका विरक्ताचा उपहास करतात आणि तिसरी लीळा आहे स्वामी भटोबासांना होड लावून म्हणजे पैज लावून केळं खाऊ घालतात। किती केळं खाऊ घालतात स्वामी भटोबासांना, कशी पैज लावतात, असे 3 चरित्र आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञान सत्र जे आहे ते नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञान सत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या ज्ञान सत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे आषाढ शुद्ध चतुर्दशी, शुक्रवार, प्लवनाम संवत्सर शक 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 23 जुलै 2021। कालच्या सत्रामध्ये मी 2 प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न होता पुडवाटुवा म्हणजे काय आणि दुसरा प्रश्न होता जग हे बंदीशाळा या काव्यामध्ये तुम्हाला काय आवडलं। हे काव्य ऐकून तुमच्या मनामध्ये काय भावना आल्या ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं। तर या प्रश्नांची बरोबर उत्तरं काय होती आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 237, पद्मनाभी भेटी कथनी प्रशंसा। पद्मनाभी देवाची आणि भटोबासांची भेट होते। त्या प्रसंगा उपरांत भटोबास येऊन स्वामींना तो प्रसंग सांगतात, कसा घडला काय नाही, कशी भेट झाली, तर ते सर्व वृत्तांत पुढे येणारच आहे। मग भट देई गावा गेले, मग भटोबास देई गावला गेले। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलंच की दिवाळीचा सण साजरा झालेला असतो, तिथे देव आनंद देतात भक्तजनांना, भक्तजन आनंद भोगतात आणि मध्येच मग स्वामी म्हणतात की तुम्हाला काहीतरी काम आहे, भटोबासांना सांगतात आणि मग भटोबास निघतात। कुठे निघतात तर देगावरून त्यांना कपडे आणायचे होते। तर भटोबास देगावला निघालेले आहेत कपडे आणण्यासाठी। चरित्र हे सर्व नेवासाचे चालू आहेत, लक्षात असू द्या। गाव बदललं की मी परत तुम्हाला सांगेनच तसं, परंतु आजचंही चरित्र हे नेवासाचं आहे। मग भट देई गावा गेले, भटोबास गेले देगावला। वस्त्रे घेऊन येत असती तो चाचल मुदी पासी, पद्मनाभी देव जाता ती। देगावरून कपडे घेऊन भटोबास निघालेले आहेत नेवाशाला येण्यासाठी आणि रस्त्यामध्ये चाचल मुदीपाशी ज्या ठिकाणी भटोबास म्हटले होते की मला इथे भीती वाटते असं स्वामींना म्हटले होते डोमेग्रावरून नेवाशाला जात असताना, तर त्याच ठिकाणी पद्मनाभी देव जात होते। म्हणजे भटोबास तिथे येऊन पोहोचले आणि तेवढ्यातच पद्मनाभी देव निघालेले आहेत। तया नाठवेची, नागदेवाचार्यांना काय आठवतच नाही, कारण नागदेवाचार्यांना स्वामींनी काय म्हटलं होतं, जर तुम्ही जात असाल रस्त्याने कोणी भेटलं तरी संभाखी जे हो, तुम्हा मार्गी कवनी भेटेल तरी संभाखी जे हो असं स्वामी म्हटले होते। म्हणजे रस्त्याने जर तुम्हाला कोणी आढळलं तर त्याच्यासोबत संवाद साधा असं स्वामींनी म्हटलं होतं। आणि स्वामींनी ही जी आज्ञा केली होती ते विसरून गेले भटोबास। म्हणजेच रस्त्याने आता पद्मनाभी देव जात आहेत तर त्यांच्याशी आपण बोललो पाहिजे हे त्यांना काय आठवलंच नाही। तया नाठवेची हे त्यांना आठवलं नाही, विसरले ते। तो तया वाटा पैलू ठाव वेरी भट गेले, थोडस दूरपर्यंत गेले भटोबास।
मग आठवले, नंतर आठवलं की स्वामी म्हटले होते रस्त्याने कोणी भेटले तर त्यांच्यासोबत बोला. मग परतले. स्वामींचं बोलणं आठवलं की लगेच भटोबास परततात. मग एका ते पुसिले, एकाला विचारलं हांगा हा कवणू जात असे. पद्मनाभीदेव हे पालखीमध्ये बसून जात आहेत, त्यांच्यासोबत सैन्य आहे, काही पुढे चालत आहे, काही मागे चालत आहे, सैन्य म्हणा किंवा सेवक म्हणा. कारण पद्मनाभीदेव फार श्रीमंत घरचे होते, त्यांच्या घरी त्यांच्या भावाकडे पण सैन्य होतं, त्यांचं घर म्हणजे एका किल्ल्यासारखं होतं. तर यांच्यासोबत काही सैनिक असायचे. हे स्वतः पालखीमध्ये बसलेले आहेत, काही सैनिक मागे, काही सैनिक पुढं, काही सेवक आहेत सोबत. तर असा पूर्ण ताफा पद्मनाभीदेवांचा चालत आहे रस्त्याने. आणि भटोबास परत धावत धावत आले आणि एका सैनिकाला विचारलं, हरे या पालखीमध्ये कोण जात आहे? हा रेमनायकाचा पद्मनाभी. तो सेवक म्हणतो की हा पद्मनाभी आहे, रेमनायकाचा मुलगा. भटी म्हणितले हे दांडी उभी राहावा की. मग भटोबास त्या माणसाला म्हणतात की ह्या दांडीला थांबवा. मग दांडी उभी केली, पालखी थांबवली. भटसा उमे गेले, भटोबास जवळ गेले. भटा हात जोडिले, भटा ते ओळखतीना. भटोबास पालखी जवळ गेले. पद्मनाभी देवांनी नमस्कार केला भटोबासांना, परंतु भटोबास कोण आहेत नेमकं, स्वामींकडचे आहेत का हे काही त्यांना आठवत नव्हतं, त्यांना काही ओळख पटली नाही. भटी म्हणितले माते ओळखता असा. भटोबास म्हणतात तुम्ही मला ओळखता का? ना मी न ओळखे. पद्मनाभीदेव म्हणतात मी तुम्हाला ओळखत नाही. गोसावी यांचा ठाई वानरा ऐकू ऐकी जे की ना हो. भटोबास म्हणतात पद्मनाभी देवाला की तुम्ही असं ऐकून असाल की स्वामींच्या ठिकाणी कुणीतरी एक वानर आहे म्हणून. तो पद्मनाभी म्हणतो हो मी ऐकून आहे. तो मी. भटोबास म्हणतात तो वानरा म्हणजे मी आहे. मागुते हात जोडिले. मग ओळख पटली आणि परत पद्मनाभी देव नमस्कार करतात भटोबासांना. मग पुसले गोसावी कवनी ठाई राज्य करिता ती. मग पद्मनाभी देवांनी विचारलं की स्वामी कोण्या ठिकाणी आहेत सध्याला? ना निवासा राज्य करिता ती. पद्मनाभी देवांना भटोबास उत्तर देतात सध्या स्वामी निवासाला आहेत. तरी मज सांगाते या का जाओ. पद्मनाभी देव म्हणतात भटोबासांना तुम्ही काय करा, तुम्ही माझ्यासोबत चला, थोडंसं माझं काम आहे ते काम आटोपलं की मग आपण सोबतच जाऊया स्वामींच्या दर्शनाला. मग मी गोसाव्याच्या दर्शना येईन आणि मग नंतर मी स्वामींच्या दर्शनाला येतो. ना तुम्ही जाणत असा की मज काही पुसली यावी काही करू नये. भटोबास म्हणतात तुम्हाला तर माहितीच आहे स्वामींच्या सन्निधानी मी राहतो आणि स्वामींच्या सन्निधानामध्ये असल्यामुळे स्वामींच्या वचनाचा भंग मला करता येत नाही. जे काही मला करायचं आहे ते स्वामींना विचारावं लागते आणि स्वामींना विचारल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टी करत नाही. आता तुम्हाला मला सोबत न्यायचंय तर आता हे मला पहिले स्वामींना विचारावं लागेल. स्वामींना विचारल्याशिवाय मी तर काही करत नाही आणि इथे तर स्वामी नाहीत आणि त्यामुळे मी काही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. हो का. मग भटा हात जोडिले मग निघाले. मग भटा हात जोडिले. पद्मनाभी देव म्हणतात ठीक आहे. भटोबासांना नमस्कार करतात पद्मनाभी देव आणि निघतात. मग भट आले आणि मग भटोबास आले. रस्त्यामध्ये हा पद्मनाभी जात होता दांडीमध्ये बसून. स्वामींनी सांगितलं त्यांना भेटा. स्वामींच्या सन्निधानामध्ये होते पद्मनाभी देव बरेच दिवस. स्वामींचं सन्निधान त्यांना लाभलेलं होतं. तर स्वामी म्हणतात अशांची भेट घेतली पाहिजे. तर ही भेट कशामुळे घडवून आणली स्वामींनी, याचा काय फायदा झाला पद्मनाभी देवांना, हे माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, समोर ते सविस्तर येणार आहे. मग भट्ट आले. भटोबास परत आले. गोसावी असे दंडवते घातले. श्रीचरणा लागले. स्वामींना त्यांनी दंडवत घातले, पाया पडले. गोसावी पुढे वस्त्रे ठेविली. जे वस्त्र आणले होते देगावरून ते स्वामींच्या समोर ठेवले. मग बैसले. भटोबास तिथे बसतात. जी बाईसाचा पद्मनाभी भेटला होता, मी वस्त्रे घेऊन येत होता ते आडवाटा जात होते. मग स्वामींना भटोबास सांगतात की आम्हाला रस्त्याने जात असताना बाईसांचा जो पद्मनाभी होता ना आपल्या सन्निधानामध्ये पूर्वी, तो पद्मनाभी मला भेटला. मी रस्त्याने कपडे घेऊन येत होतो आणि आडवाटा जात असे. असाच आडव्या रस्त्याने जात होता तो. मी देगावरून येत होतो आणि चाचलमुदीपासून जो सरळ रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याने तो जात होता समोर. आणि जो पूर्व वृत्तांत घडलेला आहे तो सर्व सविस्तर भटोबाशी ते सांगतात. मी पहिले ठावोवरी गेला मग मज आठवले. मी थोडंसं दूर निघून गेलो आणि नंतर मग मला तुमचं बोलणं आठवलं की रस्त्याने कोणी भेटलं तर त्याला भेटा म्हणून, त्याच्यासोबत वार्तालाप करा, हे जी मला तुम्ही आज्ञा केली होती ते नंतर आठवली. मग प्रतला. मग मी परत आलो. मग एका ते पुसले. मग एकाला विचारलं हांगा हा कवणू. मग एकाला विचारलं मी त्या
पद्मनाभी देवासोबत जे माणसं होते त्या माणसाला विचारलं की हा कोण आहे? हा रेमनायकाचा पद्मनाभी. त्याने सांगितलं की हा रेमनायकाचा पद्मनाभी आहे. मी आमंत्रितले दांडी उभी करवा. आणि मग मी सांगितलं की पुढच्यांना सांगा दांडी उभी करायला. आणि मग पालखी उभी राहिली. मग साऊमा गेला मज हातू जोडी, आडासनी पाव घातला असे. मग भटोबास म्हणतात मी तिथे गेलो, त्याने मला नमस्कार केला, आडासनी पाव घातला असे. म्हणजे काय? ज्याप्रमाणे जे मोठे सेठ लोक असतात ते काय करतात? मांडी घालून नाही बसत, तर आडासनी पाव घातला असे. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची मांडी असते त्यांची, आणि त्या विशिष्ट प्रकारच्या मांडीला आडासनी पाय घातला असे असं बोलतात. आसूची वाखारी झेलिता ती. हातामध्ये आसूंची वाखारी होती, म्हणजे सुवर्ण मुद्रांनी भरलेली पिशवी होती हातामध्ये, आणि तो असा झलत होता. मी आमंत्रितले माते ओळखता ना न ओळखे. मी म्हटलं त्यांना तुम्ही ओळखता का मला? त्यांनी सांगितलं की आम्ही नाही ओळखत. गोसाव्यासी ठाई वानरा ऐकून ऐका. मग मी म्हटलं की तुम्ही गोसावियाच्या ठिकाणी एक वानर आहे असं ऐकून असाल ना? तो म्हटला हो. मग भटोबास म्हणतात तरी तो मी. भटोबास म्हणत आहेत की तो जो वानर आहे ना तो मीच आहे, असं ते सांगत आहेत भटोबा स्वामींसमोर. मग मागुता नमस्कारू केला. मग माते पुसले गोसावी कवनी ठाई राज्य करिता ती. मग मागुता नमस्कार केला, म्हणजे ओळख पटल्यानंतर पुन्हा नमस्कार केला. आणि मग मला विचारलं की स्वामी कुठे आहेत? मग मी म्हटलं नेवासा राज्य करिता ती. तरी मग सांगा ते या का? मग त्याने मला म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत चला आणि मग आपण माझं काम झालं की परत स्वामींकडे जाऊया. मी म्हणते तुम्ही जाणत असा की गोसावी ते पुसलिया बांचुनी मजे येऊ नये. आणि मग मी असं म्हटलो पद्मनाभीला की स्वामींना विचारल्या वांचून मी कोणतंही कार्य करू शकत नाही. हो का म्हणून मज हात जोडिले. मग त्यांनी मला नमस्कार केला आणि मग निघून गेला. मग बाईशी म्हणते जातासी का तरी बापड यासी बाबाचे दर्शन होते. बाईसांना लगेच क्यू आली पद्मनाभीची, कारण पद्मनाभी देव बरेच दिवस स्वामींच्या सन्निधानामध्ये बाईसांना काम करू लागायचे, बाईसांना काही मदत करू लागायचे, आणि म्हणून पद्मनाभी देवाचा थोडा लळा लागलेला होता बाईसांना. आणि म्हणून बाईसा म्हणतात बिचाऱ्याला दर्शन झालं असतं स्वामींचं, जर तू त्याच्यासोबत गेला असता तर काय बिघडलं असतं. सर्वज्ञ म्हणते बाई हा म्हणे तू असे ते नव्हे, मा तुम्ही म्हणत असा ते होय. तो काय येथीच्या दर्शना येईल तो ते एक करू जात होता, तेथ कायसे उसंत नाही. स्वामी काय म्हणतात बाईसांना, बाई हा म्हणतो असे ते नव्हे. म्हणजे भटोबास जे म्हटले की स्वामींच्या आज्ञेव्यतिरिक्त मी काही एक करणार नाही, हे नव्हे म्हणजे हे काय बरोबर केलं नाही का त्यांनी? तुमचं म्हणणं असं आहे का की भटोबासांनी आमच्या आज्ञेव्यतिरिक्त वागलं पाहिजे, असं स्वामी प्रश्न विचारतात बाईसांना. स्वामींना काय म्हणायचं की भटोबासांनी जे केलं ते बरोबर केलेलं आहे, मग तुम्ही म्हणत असाल ते होय, आणि तुम्ही म्हणतात ते खरं आहे का? मग तुमचं जायला पाहिजे होतं आज्ञाभंग करून स्वामींची, असं स्वामी बाईसांनाच प्रश्न विचारतात. आणि पुढे स्वामी सांगतात तो ते एक करू जात होता जेत काहीसे उसंतची नाही. म्हणजे असं एक पाप कर्म त्याच्याकडून घडणार होतं पुढे चालून तिथे की काहीसे उसंत नाही, त्याला दुसरा पर्यायच उरला नसता नरकात गेल्याशिवाय. इतकं भयंकर कर्म आचरणार होता तो, आणि नरकात सडावं लागलं असतं त्याला. ते याच्या भेटी चुकले, आणि याच्या भेटीमुळे म्हणजे नागदेवाचार्यांच्या भेटीमुळे त्याचं संकट चुकलेलं आहे, असं स्वामी सांगतात. कळालं का तुम्हाला काय फायदा झालेला आहे पद्मनाभी देवाचा? पद्मनाभी देवाचा भटोबास भेटल्यामुळे हे फायदा झालेला आहे की त्याच्या पुढचं जे मोठं संकट होतं ते टळलेलं आहे. तर असे फायदे असतात, आणि त्यामुळे प्रत्येकाने कुठेही जात असताना मध्ये साधू संत असतील, मार्गमंडळी असेल त्यांना भेटावं. आणि मार्गमंडळी जी आहेत किंवा साधू संत मंडळी जे काही प्रवास करीत आहेत त्यांना जर कळाले की या गावामध्ये वासनिक मंडळी आहे, तर तिथे जाऊन साधू संतांनी महंतांनी पण त्या वासनिक मंडळींची भेट घेतली पाहिजे, असं स्वामी इथे सांगतात. आणि इथे भेट घेतल्यामुळे काय झालं? भटोबासांनी भेट घेतली पद्मनाभी देवाची, आणि त्यामुळे पद्मनाभी देवाचे मोठे नरक चुकले. आणि नरक तर चुकलेच, फायदा एकाला झाला का? नाही, तर फायदा झालेला आहे भटोबासांना पण. पद्मनाभीचे नरक चुकले, तो फायदा झाला पद्मनाभी देवाला, आणि भटोबासांच्या भेटीमुळे ते नरक चुकलेले आहेत, म्हणून भटोबासांना पण त्याचं गोमटं लागलेलं आहे. म्हणजे दोघांनाही फायदा झालेला आहे. तर असं परस्पर भेटी गाठी करत जा, काही धर्मचर्चा करत जा, स्वतःच्या जीवनामध्ये कसे बदल घडवता येतील, कसं नवीन काही आपल्या जीवनामध्ये उपक्रम राबवता येईल ज्यामुळे चांगला देवधर्म होईल, अशा गप्पा गोष्टी चर्चा करत जा भेटी झाल्यानंतर. नाहीतर झाल्या भेटी की चालू झाल्या प्रपंचाच्या गप्पा, असं करू नका. नाहीतर बरेच काही असे वासनिक पाहतो आपण की जे मार्गमंडळीला भेटायला जातात आणि मार्गमंडळीपाशी गेल्यानंतर आमच्या घरी असं झालं, आमच्या घरी तसं झालं, आमच्या गावात असं झालं. म्हणजे अख्खं गाव अख्खा प्रपंच ते मार्गामध्ये आणतात, साधू संतांसमोर ठेवतात.
साधू संतांकडचा देव नाही घेत ते, तर आपला प्रपंच साधू संतांपुढे ठेवतात. तर असं नका करू. मार्गात गेल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर तर अध्यात्म घेण्याचं द्वार उघडं ठेवा. तुमच्या मनामध्ये अध्यात्म संचरलं पाहिजे, देवधर्म संचरला पाहिजे, तर तो देवधर्म करून फायदा तुमचा. पुढे स्वामी काय म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले बाई जीव क्षणा एका माझी ते एकू अब्जवी आपणे असी जे जन्माचा सहस्री निस्तरोण सरे. स्वामी म्हणतात, बाई हा जीव असा विचित्र आहे की एका क्षणामध्ये असं काही जोडून टाकतो की याला 10 जन्म काय 1000 जन्म घेतले तरी ते निस्तरणार नाही. एवढं पाप हा जो जीव आहे तो अर्जित करतो. आणि म्हणून आपल्याला वाटते कोणतीही क्रिया छोटी आहे, परंतु त्याच्यामागे पाप भरपूर लागते. उत्तरार्ध लीळा क्रमांक 238. बाईसी वर्णित विरक्ताचे भटा सोपहा सुदर्शन गोसावियांसी उदयाचा पूजा सुरू झाला. बाईसांनी वर्णन केलं एका विरक्ताचं, आणि मग भटोबा स्वामी उपहास करतात त्या माणसाचं दर्शन झाल्यानंतर. गोसावी उदयाचा पूजा सुरू झाला. स्वामींना सकाळचा पूजावसर झालेला आहे. पट्टी शाळेवरी आसन असे, पट्टी शाळेवर देव बसलेले आहेत. तो एकू अन्य महात्मा काखे झोळायचा येतू असे. तेव्हा एक अन्य महात्मा होता, तो काखेमध्ये एक झोळणं घेऊन तिकडे स्वामींकडे येत होता. गोसावी येतू देखिला. स्वामींनी त्याला पाहिले येताना. मग म्हणितले, मग स्वामी म्हणतात, यासी बिढार घेऊन दागा. स्वामी म्हणतात, याला बिढार इथे घेऊ देऊ नका. जी जी मग तो आला. भक्तजन जी जी म्हणतात, ठीक आहे म्हणतात, आणि मग तेवढ्यात तो संन्यासी तिथे पोहोचतो. येथे बिढार घेऊ. तो संन्यासी म्हणतो, इथे आम्हाला बिढार करायचं. मिळेल का बिढार? येथ के घोंगडे ठेविसी येथ पवाडू नाही. मग निघाला. भक्तजन म्हणतात, इथे कुठे तू बिढार करशील, कुठं तुझं घोंगडं ठेवशील, इथे जागा नाही, तू निघ. मग बाईसी म्हणितले. मग बाईसा म्हणतात, बाबा यासी का बिढार घेऊन दीजे. स्वामींना बाईसा विचारतात, बाबा याला इथे तुम्ही बिढार का करू दिलं नाही? बापुडा विरग तू ऐसा दिसतू असे. स्वामींना बाईसा म्हणतात की बापुडा म्हणजे बिचारा हा संन्यासी फार विरक्त दिसत आहे, म्हणजे वैरागी दिसत आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई हा ऐसा दिसतू असे. बाई दिसायला हा असा आहे, परी भीतरी सुळबुळीत अविद्या भरला असे, परंतु आतमध्ये अविद्येने भरलेला आहे तो. बापुडे असे के असे अविद्या. बाईसा लगेच म्हणतात, बिचाऱ्याकडे कुठे अविद्या दिसत आहे तुम्हाला? मग गोसावी उगेची राहिले. स्वामी म्हणतात, बाईसांना बोलून काय फायदा नाही, आम्ही सांगितलं तरी बाईसा ऐकत नाहीत, तर द्या सोडून. बाईसा पुढं स्वामी काहीही बोलत नाहीत, कारण बाईसा समजून घेऊ शकत नाहीत स्वामींचं म्हणणं काय आहे. ते कोण समजून घेत होतं? फक्त नागदेवाचार्य समजून घेत होते. बाईसा जरी भक्त असल्या तरी बघा इथे स्वामींना प्रश्न करत आहेत की कसं काय तुम्ही म्हणत आहात त्याच्यापाशी अविद्या आहे, कुठे अविद्या आहे त्याच्यापाशी? असा प्रश्न कधी नागदेवाचार्यांनी केला नाही, नाथोबांनी केला नाही. स्वामींनी म्हणावं आणि त्यांनी करावं असं ठरलेलं होतं. परंतु इथे बाईसा स्वामींना एक प्रश्न करतात, प्रतिप्रश्न करतात की कुठे तुम्हाला त्या वैराग्यापाशी अविद्या दिसत आहे? मग गोसावी उगीची राहिली. मग स्वामी म्हणतात, आता बोलून काय फायदा बाईसांना, आपलं गप्प राहिलेलं बरं. वेळ प्रसंगी परमेश्वरही गप्प बसत होते, त्यामुळे आपणही गप्प बसलेलं बरं. पुढचा व्यक्ती कसा आहे, पुढचा व्यक्ती जर असेल पालथी घागर मारलेली, तर त्या पालथ्या घागरवर तुम्ही कितीही पाणी टाका ते भरणार आहे का? काही लोक असतात ना पालथ्या घागरीचे, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगा, कधी समजावून घेऊ शकत नाही. तर स्वामी म्हणतात, जाऊ द्या, कुठं बाईसांना बोलत बसता, हे काय समजून घेणाऱ्या नाहीत. स्वामी इथे गप्प बसतात, स्वतःच्या भक्तापुढे देव गप्प बसतात. आणि म्हणून आपण आता जे काही जगत आहोत जीवन, यामध्ये आपला घरचा परिवार असेल, सोयरे धायरे असतील, बाहेरगावची लोक असतील, तुम्ही मार्केटिंग करत असाल, जॉब करत असाल, तुमचा व्यापार आहे, बिझनेस आहे, इंडस्ट्री आहे, जे काही आहे, तिथे तुम्हाला बऱ्याच लोकांना तोंड द्यावं लागते. काही लोक तुमच्याही संबंधातले असतात की जे लोक असे पालथी घागर मारलेले असतात, ते कधी ऐकूनच घेत नाहीत कोणाचं. तर अशा लोकांपुढं तुम्ही जर बोलत बसलात तर काही फायदा आहे का? व्यर्थ जाणार तुमचं बोलणं. तर परमेश्वर असून इथे गप्प बसतात, तर आपणही अशा माणसांपुढे न बोलता गप्प बसलेलं बरं आणि आपलं काहीतरी एक विधायक कार्य केलेलं बरं, जे काही आपल्या उपयोगाचं आहे. तर हे शिकवण आपण इथून घेतली पाहिजे. मग गोसावी विहरणा वाळवंटाकडे बीजे केले. मग स्वामी विहरणासाठी वाळवंटाकडे गेले. तो उरावर सगडी ठेविली असते. त्या वैराग्याने काय केलेलं आहे, वाळवंटामध्ये जाऊन उरावर म्हणजे छातीवर सगडी घेऊन बसलेला आहे. पहिरागा ऐसा बोबा तू असे सर्वांना सांगत होता, चला पलीकडे चला, पलीकडे चला, पलीकडे चला, जवळ येऊ नका कोणी, बघा माझा चमत्कार, बघा माझा चमत्कार. असा तो चमत्कारी बाबा होता. त्याला काही मोक्षाचं घेणं देणं नाही, देवाधर्माचं घेणं देणं नाही, त्याला चमत्कार दाखवायचा, नमस्कार घ्यायचा, असं काम होतं त्या बाबाचं.
मग स्वामी म्हणतात, वानर्या देखिला गा बाईसांचा विरगतू. स्वामी म्हणतात भटोबासांना, भटोबास हो पाहिलं का बाईसांचा वैरागी बुवा, हे बघा वैरागीपणा यांचा, चमत्कार दाखवायला बसले तिथं पैसा जमा करायला. जी जी बाईसांचे विरगत ते ऐसेची की. भटोबास पण म्हणतात, बाबा बाईसांचे वैरागी लोक हे असेच असतात. बाईसी म्हणतले पोरा बाबा पा म्हणे ती मा तू काही म्हणून म्हणसी. बाईसा भटोबासांना म्हणतात, पोरा बाबा बोलले तर बोलले, तू काय म्हणून बोलत आहेस मला. आणि मग भटोबास पण काय बोलत नाहीत पुढे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 239. भटा होडे केळे खाववणे. भटोबासांसोबत होड लावून भटोबासांना केळं खाऊ घातलेली आहेत स्वामींनी. होड म्हणजे काय, पैज. पैज लावलेली आहे. कशी पैज लावतात समोर येणारच आहे. गोसाव्यासी भीतरी आसन असे. स्वामींना आतमध्ये मडामध्ये आसन होतं. गोसाव्याजवळी भट बैसले असती. स्वामींजवळ भटोबास बसले होते. गोसाव्याजवळी केळे असती. स्वामींजवळ केळं होते ठेवलेले. कवणे ही दर्शना केली ते नेणीजे. स्वामींच्या ठिकाणी दर्शनासाठी ते केळं कोणी आणली होती ते माहिती नाही असं चरित्रकार सांगतात. मग भटोबासा ते सर्वज्ञ म्हणितले. मग भटोबासांना स्वामी म्हणतात, वानर्या येथोनी होडा केळे केती एक खाल गा. स्वामी म्हणतात, वानर्या येथोनी होडा केळे केती एक खाल गा. आम्ही पैज लावतो तुमच्यासोबत, तुम्ही जास्तीत जास्त किती केळ खाऊ शकणार असं स्वामी विचारतात. भट म्हणती. भटोबास म्हणतात, बहुते म्हणू नका. भटोबास म्हणतात, आपण जास्तच म्हटलेलं बरं. मग न खवती तरी गोसावी काय करीती. भटोबासांना मनामध्ये विचार येतो, आपण जास्त केळं म्हटलेले बरे, आपल्याला केळं जरी खाता आले नाही तेवढे तरी स्वामी आपल्याला काय करणार आहेत, स्वामी आपलेच आहेत. म्हणून बहुते म्हणितली. आणि म्हणून भटोबास म्हणतात, मी एवढे एवढे केळं खाणार. बहुते म्हटली म्हणजे ते खाऊ शकणार नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त म्हटलेले आहेत भटोबासांनी केळं इथे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, पोरा तैसे नव्हे. स्वामी म्हणतात, पोरा तसा काही विचार करू नको मनामध्ये. न खावती तरी मारुनी लेख घेईजेल. तू म्हटला तेवढे केळं जर खाल्ले नाही आणि माझे केळं जर काही उरले तर तुला मार देऊन आम्ही ते पैसे वसूल करू. लेख काय म्हणतात स्वामी, तरी मारुनी लेख घेईजेल. तुला मार देऊन चांगला आम्ही ते लेख म्हणजे जे काही पैशाचे केळं उरले तेवढे पैसे आम्ही तुझ्याकडून घेऊ. हलक्यात नको घेऊ, जेवढे जातील तेवढंच बोल. मग बहुते थोडी करिता 25 केळा ठी झाली. कमी जास्त म्हणता 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 25 केळं ठरली. भट केळे खावं लागले. भटोबास केळं खायला लागले. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, पोरा एक एकामध्ये सालिसी खाये, एरवी पोटी थरू बैसेल. भक्ताची किती काळजी बघा. स्वामी काय म्हणतात की पोरा एक एक केळामध्ये काय करायचं, एक केळ खाल्लं सोलून की एक केळ टपरा सगट खायचं, म्हणजे पोटामध्ये गच्च बसणार नाही ते केळं. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित तुझं पोट साफ होईल, नाही तर पोट जाम होऊन जाईल एकदम. एरवी पोटी थरू बसेल म्हणजे तशीच बद्धकोष्ठता होऊन जाईल, पोटामध्ये तसंच साचून बसेल ते सर्व. 25 केळं खाणं म्हणजे काय सोपं आहे का. तर म्हणून स्वामी म्हणतात की मध्ये मध्ये केळ खात असताना एक केळ सोलून खायचं, एक केळ टपरा सकट खायचं, एक केळ सोलून खायचं, एक केळ टपरा सकट खायचं. तर असं स्वामी सांगतात, म्हणजे पोट बिघडू नये, व्यवस्थित पोट साफ व्हावं दुसऱ्या दिवशी. मग एक एकामध्ये साली खाती. मग एक केळ सोलून खायचे, टप्पर काढून टाकायचे, त्याचं केळ खाऊन घ्यायचे. दुसरं केळ घ्यायचे, टपरा सकट खायचे. ऐसी 25 केळे खादली. अशा प्रकारे 25 केळं इथे भटोबासांनी खाल्लेली आहेत. शेवटील सालीसीची खादले. शेवटील केळ जे होतं ते सालीसह खाल्लेलं आहे. मग गोसावी पुरे करविली. मग स्वामींनी ते केळं खाणं बस करवली, म्हणजे बस झालं असं म्हटले. तर हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, साधू संतांनी महंतांनी पण वासनिक मंडळींची भेट घेतली पाहिजे हे स्वामींनी सांगितलं. कशामुळे सांगितलं, यामध्ये फायदा कोणाचा आहे, हे आजचा प्रश्न. हा आजचा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे, स्वामींनी भटोबासांना केळं खायला लावलेली आहेत. 25 केळं भटोबासांनी खाल्ली, परंतु स्वामींनी यांच्या आरोग्याची काळजी घेत काय सांगितलं, एक केळ बिना सालीचं खायचं, त्याची साल काढून टाकायची. आणि एक केळ काय करायचं, सालीसह खायचं. साल पण खायची आणि केळ पण खायचं. अल्टरनेटिव्हली एक केळ बिना सालीचं खायचं, एक केळ सालीसह खायचं, एक केळ बिना सालीचं खायचं, एक केळ सालीसह खायचं, असं देवाने सांगितलं. तर साल देवाने इथे खायला लावली, तर हे साल खाण्याचा काय फायदा आहे, हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. नुसतंच आधारकच्चं उत्तर देऊ नका, तर चांगलं नेटवर सर्च करा. बेनिफिट्स ऑफ इटिंग बनाना पील्स असं सर्च करा गुगलवर. तुम्हाला काय उत्तरे येतात ते पहा
आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्यवस्थितपणे. जर कोणाला आंग्ल भाषा समजत नसेल, इंग्रजी भाषा समजत नसेल, तर ते हिंदीमध्ये पण तुम्ही सर्च करू शकता, मराठीमध्ये पण तुम्ही सर्च करू शकता. तुमची जी भाषा असेल त्या भाषानुसार तुम्ही सर्च करू शकता. आणि सर्च केल्यानंतर व्यवस्थितपणे कागदावर लिहून घ्या काय फायदे आहेत केळाच्या सालीचे. तर हा आहे दुसरा प्रश्न. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे त्या वाचनिक मंडळींची नावं. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, पुडवाटवा म्हणजे काय? पुडवाटवा म्हणजे एक पिशवी ज्यामध्ये देव पान ठेवायचे, सुपारी ठेवायचे, अडकिता ठेवायचे आणि कधी कधी मग काही आसुदाम वगैरे जर जवळ असतील तर तेही त्याच्यामध्ये ठेवायचे. दुसरा प्रश्न होता, जग हे बंदीशाळा या काव्यामधून आपल्याला काय शिकायला मिळते, तुम्हाला काय आवडलं त्यातलं, हा दुसरा प्रश्न होता. तुमच्या मनामध्ये नेमक्या भावना काय निर्माण झाल्या हे काव्य ऐकून, हा दुसरा प्रश्न होता. तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरं बऱ्याच वाचनिक मंडळींनी दिलेली आहे. आणि जग हे बंदीशाळा हे जे प्रश्न विचारला होता मी, याच्यातलं उत्तर सांगा म्हणून तुम्हाला काय आवडते, तर प्रत्येकाने वेगळे वेगळे उत्तर दिलेले आहेत. कुणींनी असं सांगितलेलं आहे की कुठून आलो आपण, कुठे जाणार आहोत हे काही माहिती नाही, तरी पण आपण इथे गुरफटलेलो आहोत. आपल्यालाच या बंदीशाळेमधून निघावंसं वाटत नाही. स्वतंत्र होण्यासाठी आपणच घाबरतो, आपणच आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी घाबरतो. हे बंधनं आपल्याला गोड वाटतात आणि या पाशातून, या बंधनातून जर सुटलो आपण, या पिंजऱ्यातून जर एकदा बाहेर निघालो तर अनंत असं आकाश आपलं आहे. ईश्वर आपली वाट बघत आहे, ईश्वरही आपलाच आहे. जर आपण या पिंजऱ्यातून निघालो, या बंदीशाळेतून निघालो तर, आणि बंदीशाळेमध्येच राहिलो तर मग ही बंदीशाळा तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुमच्या नाती तुमच्या मागे लागतील, तुमचा नातू मागे लागेल, तुमचा मुलगा मागे लागेल, तुमची मुलगी मागे लागेल की नाही बाबा राहा, आई राहा, बाबा राहा, आई राहा. कारण त्यांचा त्यामागे स्वार्थ असतो. घरात आहेत ना लेकरं तर सांभाळतील, आपलं काहीतरी काम होईल, परंतु कोणाला असं वाटत नाही की बाबा खरंच मनुष्य देवाने दिलेला आहे, आपण काहीतरी परमेश्वरासाठी केलं पाहिजे, असं कुणालाही नाही वाटत. प्रत्येक व्यक्ती स्वार्थपर आहे, हे मी नाही म्हणत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, जीव स्वार्थपर. कोणताही जीव असो हा स्वार्थी आहे. निस्वार्थी इथे फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. जो परमेश्वर कोणतीही मनामध्ये अपेक्षा न ठेवता या जीवाचा उद्धार करण्यासाठी या कर्मभूमीमध्ये अवतरले आणि या जीवाचे नको नको ते बोलणे खाल्लेले आहेत. नांदेडची लीळा आहे. नांदेडच्या लोकांनी देवालाच गायी वळायला लावल्या होत्या. नांदेडमध्ये एक ब्राह्मण होता, त्याने गायी वळायला लावल्या होत्या. नांदेडमध्ये एक शेतकरी होता, त्या शेतकऱ्याने देवाला शेतामध्ये निंदायला लावलं होतं. तर बरेच काही असे घटनाक्रम घडलेले आहेत, लीळा घडलेल्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये, जिथे देवाला काम करावं लागलेलं आहे. तर अशा एवढ्या हाल अपेष्टा देवाने सहन केल्या आपल्यासाठी आणि एवढा त्रास सहन केला कशासाठी? या जीवाचा उद्धार करण्यासाठी. बरं भेटलं काय देवाला यामध्ये? काहीच भेटलं नाही देवाला यामध्ये. देवाला त्रासच सहन करावा लागला इथून आपल्यासाठी. आणि म्हणून परमेश्वर फक्त निरपेक्ष आहेत, निस्वार्थी आहेत. बाकी सर्व जग हे स्वार्थी आहे, सर्व जग हे सापेक्ष आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा काही ना काही प्रत्येकाकडे आहेत आणि म्हणून निस्वार्थ प्रेम आपल्यावर परमेश्वर करत असतात. तर आपण पण परमेश्वरावर निस्वार्थ प्रेम केलं पाहिजे. तर या मनुष्य जीवनाचं साफल्य आहे, तर ह्या मनुष्य जीवनाचं सोनं झालेलं आहे असं आपण बोलू शकतो. तर उत्तर कोणी कोणी दिलं त्यांची नावे पाहूया आपण. तारामावशी पटाईत, तुकारामजी खानसोळे, कल्पनाताई सावरकर, आर्यनजी खिल्लारी, पार्थजी माने, रसिकाताई माने, संदीपजी मेहत्रे, दानेश्वरजी महाजन, निवृत्तीजी खाडे, उमाताई खटावकर, राजारामजी भागवत, मंगलाताई मेटे, राजश्रीताई माने, निर्मलाताई फिरके, अरुणाताई वांगे, निर्मलाताई जावळे, पंडितजी जावळे, एकनाथजी माळी, जिजाताई लिपारे, शोभाताई पाटील, अंजनाताई पवार, मीनाक्षीताई पाटील, कमलताई टोणपे, दीपाताई चौके, हर्षिकाताई नाखले, अनुपमाताई राऊत, नारायणजी कानडे, प्रकाशजी भडाळे, नंदूजी फाये, शोभाताई कासार, लताताई चिपडे, मेधाताई देशपांडे, विश्वासजी गोरे, नरेंद्रजी मेश्राम, देवानंदजी काकडे, मुकेशजी भुयार, मोनिकाताई शिंदे, शालिनीताई राऊत, दत्तात्रेयजी कानडे, कांताताई खानसुळे, विजयजी कदम, दुर्गाताई भावे, डॉक्टर सतीशजी उरे, शुभांगीताई खामनेकर, योजनाताई भरते, पूनमताई जगताप, रुपेशजी वैद्य, नंदिनीताई गिरी, हेमाताई कोकाटे, रुपालीताई भिसे, पद्माकरजी लहाणे, राजश्रीताई माने, अंजलीताई काकडे, मयुरीताई दीक्षित, सुरेशजी केके, आशाताई दीक्षित, मीनाताई पाटील, संध्याताई सुरेश, अनिकेतजी भालेराव, दिगंबरजी भालेराव, संजयजी मधेकर, काशीनाथजी पाटील, नंदुताई पटाईत, प्रज्वलजी मेहंगे या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थितपणे उत्तर दिलेलं आहे. तर आजच्याही सत्रामध्ये मी जे 2 प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला, त्याही दोन्ही प्रश्नाचं तुम्ही अगदी बरोबर उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला दायंबा उपहारी संथोकू करणे
हे चरित्र ऐकायला मिळणार आहे. मार्कंड मोदक चोरी प्रगटीये करणे. मार्कंड अजून आपली सवय बदलू शकलेले नाहीत. मार्कंड अजून चोरी करतात देवापाशी. काय चोरी करतात तुम्ही जर ऐकलं तर अक्षरशः तुम्ही कपाळाला हात मारून घेणार. असं काही हे मार्कंड वागत आहेत स्वामींजवळ. उद्याचं चरित्र नक्की ऐका. मंडळिका तिरस्कारी देवता घराणेसी येणे. मंडळिकांनी तिरस्कार केला देवतेंचा आणि देवता ग्रहण करत स्वामींपाशी आलेले आहेत. तर खूप सारे छान छान चरित्र उद्या आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटू नये तर एक छोटंसं काम करा. या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे भविष्यामध्ये जे काही ज्ञानवर्धक व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करणार आहे ते तुम्हाला दररोज मिळत राहतील. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड